बातमी वाल्मिक कराडशी संबंधित आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आणि अशातच आता वाल्मिक कराडची कथित धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये पैशांच्या व्यवहारातनं वाल्मिक कराडनं एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे। या रेकॉर्डिंग बाबत कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी सविस्तर माहिती दिली। एका व्यक्तीने कराडला कामासाठी 25 लाख रुपये दिले होते, मात्र हे पैसे परत देत नसल्यानं संबंधित व्यक्ती वारंवार फोन करायची। त्याचाच कराडला राग आला आणि यानंतर या व्यक्तीला बोलावून घेऊन 5 लाख रुपये देण्यात आले आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं, अशी धक्कादायक माहिती बांगरांनी दिली आहे। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणातही कराडचाच हात असल्याचा आरोप बांगर यांनी केलाय। पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो। कोड तू कडी सगळ्यालाच मध्ये घेतो। हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत। पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो। कोड तू कडी सगळ्यालाच मध्ये घेतो। हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत। वाल्मिक कराडला हे एवढं गरीब कुटुंब, वंचित कुटुंब आणि सर्वसामान्य वाल्मिक कराडला परळीमध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतो का? किती हास्यास्पद गोष्टी आहेत। आणि परळी पोलिसांनी बाजू कुणाची वडायला पाहिजे होती? त्या कुटुंबाचे जे वाल्मिक कराडचे पीडित आहे। आज ते कुटुंब मला 1-1.5 महिना त्यांना समजून सांगण्यात गेला की बाबा नाही, मी घेतो पत्रकार परिषद, मी पुढे येतो। आणि पत्रकार परिषद पण मला काय त्यांनी विचारलं, एवढा उशिरा काय घ्यायला लागला? अरे बाबा, मी आता 2 महिन्यापूर्वी बेलवर आलो। महादेव मुंडे पण प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारलं वाल्मिक कराडने, त्याच्या सहकार्याने इगो प्रॉब्लेम म्हणून मारलं। त्याचा मासाचा तुकडा घेऊन आले वाल्मिक कराड, मासाचा तुकडा आणि समोर ठेवलं इतिहास। कितीतरी लोक असे 2-3 लोक आमच्या पुढे मारले। हा वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचा नव्हता, कोणत्या जाती धर्माचा नव्हता, कोणत्या संघटनेचा नव्हता। हा म्हणजे राक्षसी वृत्तीचा नीच माणूस होता। तुमचा मित्र सरपंच परिषद खाला म्हणलं, असं काय बोल? तुमचाच मित्र एक सरपंच मसाजोग का म्हणलं, आज तुम्ही 302 मध्ये जाणार, MPD 302 मध्ये असं म्हणलं। मी म्हणलं ठीक आहे, पाहू म्हणलं जे असेल ते। बोलला मला डायरेक्ट त्यांनी। आज म्हणतात वाल्मिक कराडचा त्या हत्यात सहभाग नाही, असं कसं काय? तुम्ही ते त्याला 5:30लाच कसं माहिती? संतोष अण्णांची डेड बॉडी तर 6:30ला सापडली। पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो। कोड तू कडी सगळ्यालाच मध्ये घेतो। हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत।